शयती अविरल मद जपति भ्रमर फुलानिक सेवक कपोलम अभिमत फलदाकार कामेशं या कुन्देन्दु तुषारहार कमला या शुभ्रवस्त्रावृता या लीलावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना यत्कृतातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ॐ नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सदा सर्वदा योग तुझा घडा तुझे कारणी देव माझा घडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभुनायका मागणी पुंडलिक वरदान श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय।
सर्वदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति बुद्धिरेषः अहं करोमि इति वृथाभिमानः अहं करोमि इति वृथाभिमानः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकः राजाधिराज रामचंद्र भगवान पौर्णिमेचं शीतल चांदणं पृथ्वी तलावरती पसरलं आकाशामध्ये तो पूर्ण चंद्र आपली सगळी किरण पृथ्वी तलावरती टाकते सगळीकडे आल्हाददायक असं वातावरण आणि अशा वेळेला भगीरथीच्या तीरावरती एका भव्य शिलाखंडावर दोन दिव्य पुरुष बसलेले आणि समोर हिरव्यागार तृणशय्येवरती एक सुंदर स्त्री पडून गेली या दोघांमधला जो धाकटा तो आपल्या भावाला म्हणाला दादा दादा तीच एक चांडाळीने जिच्यामुळे आपण 14 वर्षाचा वनवास भोगतोय तीच एक दुष्ट आहे तीच एक चांडाळीने पापी आहे एवढं ऐकलं आणि चटकिशमी दादाने आपल्या धाकट्या भावाच्या तोंडावर टाकले आणि म्हणाले नको नको रे लक्ष्मणा अरे कितीही झालं तरी ती आपली माता आहे आणि खरं सांगू का सुख अथवा दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसतोच मुळी सुख अथवा दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसतोच मुळी प्रत्येकाला ते आपल्या पूर्व सुकृतानुसार आपल्या कर्मानुसार प्राप्त होत असतं आणि ते त्याला भोगावंच लागतं टाळता येत नाही आणि अहं करोमि इति वृथाभिमानः म्हणजे हे मी केलं हे माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून हे झालं हा जो अहंकार आहे ना हा अहंकार माणसाच्या विनाशाचं प्रमुख कारण आहे आता हे दोन दिव्य पुरुष म्हणजे कोण आपल्या लक्षात आलंच असेल 14 वर्ष वनवासामध्ये काळ घालवणारे आमचे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि धाकटा भाऊ लक्ष्मण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र रामगीता ग्रंथामध्ये या सूत्राचा या श्लोकाचा आपल्याला उपदेश करताय की सुख अथवा दुःख देणारा दुसरा तिसरा कोणी नसतोच आणि हे मी केलं हे माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून हे झालं असा जो अहंकार आहे ना तो अहंकार माणसाच्या विनाशाचं प्रमुख कारण आहे म्हणजे आणि हाच आशय आपल्याला आपल्या या मूळ श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात निरूपणाला घेतलेला श्लोक सगळ्यांच्या परिचयाचा आहे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाच्या श्लोकामधला हा श्लोक आहे समर्थांचं वर्णन या पामरानं काय केलं आहे सज्जनगड निवासी ज्यांच्या पदस्पर्शानं गड देखील सज्जन झाला शके 1680 साली त्यांचा जन्म मराठवाड्यातील जाम या गावी झाला सूर्याजी पंत ठोसर आणि राणूबाई यांच्या पोटी राम जन्मोत्सव चालू असताना एक पुत्ररत्न जन्माला आले आणि त्यांचं नाव नारायण असं ठेवलं हाच नारायण पुढे होऊन समर्थ रामदास स्वामी झाले ज्यांनी स्वतः रामनामाचा अखंड प्रचार आणि प्रसार केला नवे नवे स्वतःला रामाच्या पायाशी वाहून घेतलं असे हे समर्थ रामदास समर्थांचं वर्णन करताना एक श्लोक जर म्हटला नाही तर त्यांचं वर्णन अपुरं आहे बरं शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यांचा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ शुकमुनींसारखं यांचं वैराग्य आहे शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी गुरु वशिष्ठांसारखं ज्यांचं ज्ञान आहे वशिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्रांचे गुरु
समर्थांचे गुरु रामचंद्र आणि रामचंद्रांचे गुरु वशिष्ठ, म्हणजे गुरूंच्या गुरूंसारखं ज्याचं ज्ञान आहे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. वाल्मिकींचं कवित्व किती रसाळ आहे, त्याचप्रमाणे समर्थांचंही कवित्व रसाळ आहे. साधा दासबोध जरी आपण काढला तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल दासबोध आहे, आत्माराम आहे, अनेक प्रकारची काव्य, अनेक प्रकारच्या रचना समर्थांनी केलेल्या आहेत. सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सुलभ वाटणारा असा म्हणजे मनोबोध. समर्थांनी त्याला नाव मनोबोध दिलंय, पण आपण त्याला मनाचे श्लोक असं म्हणतो. अशा त्या मनाच्या श्लोकामधला एक श्लोक आज आपण निरूपणाला घेतलेला आहे. समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी, अहं भावत्या मानसीचा विरेना, अहं भावत्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नपोनी चिरेना. जय जय रघुवीर समर्थ. इथं समर्थ आपल्याला एक प्रसंग सांगताय बरं का. लग्नाच्या वेळेचा प्रसंग आहे. पूर्वीच्या काळी 4-4, 5-5 दिवस लग्न चालत असत आणि अशा या लग्नाच्या प्रसंगामध्ये लग्नाच्या भोजनाची पंगत बसलेली आहे. भव्य असा मांडव घातलाय, सगळीकडे केळीचे खांब लावलेले आहेत, सगळी चौघड्याचे सूर पसरलेले आणि बसायला पाट, टेकायला पाट आणि ताटाखाली पाट, त्याच्यावरती केळीचं पान मांडलेलं आहे. सगळीकडे उदबत्त्यांचा घमघमाट आणि अशा पदार्थांची रेलचेल आणि अशात एक पट्टीचा खवय्या बसलेला आहे बरं का. पूर्वीच्या काळी पट्टीचे खवय्या असं आपल्याला माहिती असेल. आजच्यासारखी परिस्थिती नाही. जरा अर्धी पोळी जास्त घेतली की रात्री इनो घेतलाच म्हणून समजा. पण पूर्वीचे लोक पट्टीचे खवय्ये होते, कामही तशीच होती आणि आहारही तसाच होता. तसा एक पट्टीचा खवय्या जेवायला बसतात आणि थोडी थोडकी नव्हे हो, 500 जिलब्या विचवले म्हणे. 500 म्हणजे किती? 75. आताच्या काळाला माहिती नाहीये 500 म्हणजे काय. 500 जिलब्या विचवल्या आणि नंतर आता शेवटचा कढीभात घ्यायचा. तो त्या कढीमध्ये एक माशीचा पंख पडलेला होता. याचा ते लक्षात आलं आणि त्यानं जो फुलगा मारला त्याबरोबर त्या माशीचा पंख आतमध्ये गेला आणि मग काय झालं हे सांगायची गरज नाही. तळावरती गेला आणि जे काही खाल्लेलं होतं ते सगळं जिथं हा माणूस 75 जिलब्या 500 जिलब्या विचवू शकतो, एवढाशा माशीचं पंख काही फरक पडला असता का? पण तसंच आहे. हा अहंकार रूपी माशीचा पंख जर माणसाच्या पोटात गेला तर ज्ञान रूपी अन्न बाहेर पडलंच म्हणून समजा. आणि हाच आशय समर्थ सांगताय की जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची, तया भोजनाची रुची प्राप्त केली. आता आपल्या मनामध्ये असा विचार येईल की समर्थांनी मक्षिका म्हणजे माशीचीच उपमा का बरं दिलेली, इतर काय पक्षी प्राणी समर्थांना आठवले नसतील? तसं नव्हे मंडळी. मक्षिका म्हणजे माशी अतिशय चंचल असते बघा, कधीही एका जागी स्थिर बसत नाही. त्याप्रमाणे आपलं मन असतं माणसाचं, क्षणभर सुद्धा शांत बसत नाही. आपण जरी कीर्तनाला बसलेलो असलो तरी सुद्धा सासूबाईंना माहिती आहे सुनबाई तिकडे काय करतायत. फोन करून आता आईला माझ्या तक्रारी सांगत असतील, माझ्या चाड्या सांगत असेल. बसलोय आपण कीर्तनात पण मन मात्र सगळीकडे भरकटत असत. मनच तू मक्षिका आहे. मनाला माशीची उपमा दिलेली आहे. ही माशी कशी सगळीकडे फिरत असते, सगळीकडे म्हणजे घाणीपासून ते अगदी देवाच्या नैवेद्यापर्यंत सगळीकडे फिरते. पण एका ठिकाणी मात्र माशी बसत नाही. कोणत्या ठिकाणी? अग्नीवरती माशी बसत नाही. कारण माहिती आहे तिला की इथं बसलं की आपला विनाश आहे. त्याप्रमाणे माणसाचं मन सगळीकडे भरकटतं बघा, पण एका ठिकाणी मात्र बसत नाही. कुठे? भगवंताच्या चरणाशी. आणि असं म्हणून समर्थांनी मक्षिका अशी उपमा दिलेली आहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची. आता ही जाणीव कसली आहे
तर ही जाणीव अहमपणाची जाणीव आहे. जेव्हा गर्भरूपानं मातेच्या पोटामध्ये जीव असतो त्यावेळेला आतमध्ये त्याला अत्यंत यातना होत असतात, त्रास होत असतो आणि तो देवाला प्रार्थना करतो, देवा माझी इथून सुटका कर, मी तुला कधीच विसरणार नाही, मी सतत तुझं नामस्मरण करीन. आणि मग जीव जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर याची अहमची जाणीव सुरू होते आणि मग देवाशी केलेला करार विसरतो आणि हळूहळू तसा मोठा होईल तसे हे माझं आहे, हे कपडे माझे, हे दागिने माझे, ही खेळणी माझी आहे, ही गाडी माझी आहे. आणि हळूहळू हळूहळू अहंकाराची अहमपणाची जाणीव वाढत जाते. आणि अशी जी अहंकाराची जाणीव अहमपणाची जाणीव अशी जी मक्षिका ज्याने भक्षिली किंवा भक्षण केली, आत्मसात केली, त्याला भोजनाची रुची प्राप्त कैसी होईल? नाही होणार. आणि म्हणून समर्थ असं सांगतात की हा अहंकार, समर्थ काय तर सगळे संत असं सांगतात की अहंकार माणसाच्या विनाशाला कारणीभूत आहे आणि म्हणून तो बाजूला सारा. सगळे संत सांगतात. पण हा अहंकार प्राप्त होण्याची किंवा अहंकार उत्पन्न होण्याची काही ठिकाणं आहेत मंडळी, ज्याचं निरीक्षण आपल्या शास्त्रकारांनी केलेलं आहे. आणि एका सुभाषितामध्ये त्याचं वर्णन आहे, कुलम वित्तम श्रुतम रूपम शौर्यं दानं तपस्तथा प्राणानेन मनुष्याणां सत्कैते हेतवः. याच अर्थी कवी मुक्तेश्वर एका मराठी श्लोकामध्ये म्हणतात, कुलशील अंगीचे बल विद्या वयसा लावण्य अमल ऐश्वर्यादि मदांचे बळ श्रीमद केवळ तळपती. अहंकार उत्पन्न होण्याची ठिकाणं कोणती आहेत? तर 7 ठिकाणं आहेत. प्रथम म्हणाले कुळ. उत्तम कुळामध्ये जन्म झाला. अहो आमचं अग्निहोत्राचं घराणं, आमचे पूर्वज, आमचे वडील त्या अग्निकुंडात त्या नारायणाला आहुती दिल्याशिवाय पाणी सुद्धा पित नव्हते. पण याचं मात्र दिवसभर अग्निकुंड चालू आहे. किंवा आमचं घराणं म्हणजे शूरवीरांचं घराणं. अहो ही जी समोर तलवारी लावल्यात ना, छत्रपती शिवाजी राजांनी बक्षीस दिलेले आहे, कारण त्यांच्या सैन्यामध्ये काम केले, त्यांच्या वेळेला लढाईमध्ये काम केले आमच्या पूर्वजांनी. आणि हा मात्र घरात पाली झुरळ दिसली की चटकीशी जाऊन पलंगावरती बसमध्ये जन्माला आलं की माणसाला अहंकार हा होतो. पण नुसताच अहंकार करून उपयोग नाही, तर आपल्या कुळातल्या आपल्या पूर्वजांनी जी काही चांगली कामं केलेली आहेत ती पुढे नेणं किंवा ती चालू ठेवणं, त्यामध्ये भर घालणं हे आपलं काम आहे. पण माणूस तसं करत नाही, नुसताच अहंकार बाळगत राहतो. पुढे म्हणाले कुलशील. शील म्हणजे उत्तम वर्तन, सदाचार, सदाचारी जो माणूस असतो ना त्याला सुद्धा थोडासा अहंकार होतो. अहो आम्ही 12 ज्योतिर्लिंग करून आलो, 4 धाम यात्रा करून आलो. काय अवघड असते यात्रा, पण आम्ही केली बरं का. आम्ही केली म्हणजे तू कोण करणारा, तू कोण करणारा, तू एक. पण आम्ही हे केलं. आमची देवपूजा काय बघण्यासारखी असते. ज्या ज्या देवाला जे जे गंध लागतं ना ते गंध, किती फुलं आम्ही देवाला वाहतो. 2-2 तास आमची पूजा चालते. आणि फुलं कशी आणतो माहिती आहे ना, परवा सुभाने सांगितलं, फिरायला जाताना काठी बरोबर घेऊन जायची आणि दुसऱ्याच्या दारात ती काढून आणायची. अशी फुलं आम्ही देवाला वाहतो, काय सजवतो. एवढा अमुक जप झाल्याशिवाय आम्ही पाणी सुद्धा पित नाही. किंवा आता श्रावण महिना चालू आहे ना, आमचं हे पारायण, ते झालं की ते पारायण, ते झालं की ते पारायण, असं सगळं चालू असतं बघा. असा हा शीलाचा अहंकार माणसाला नकळतपणे होतो बघा. कुलशील अंगीचे बल. अंगीचे बल म्हणजे काय? शक्ती. जिथे शक्ती आहे ना तिथे माणसाला अहंकार होतो बघ. जरा कुठं 2-4 महिने तालमीमध्ये आमचे राष्ट्रवा सांगायचे, कवटीच्या तालमीमध्ये. आता तालीम नाही, आता काय जिम मध्ये जायला लागलं की याला वाटतं मी म्हणजे काय ती हिंद केसरीच आता माझ्या गळ्यामध्ये पडणार. आणि मग अहंकाराने फुगून तो वाटेल तसा दुसऱ्याचा अपमान करायला लागतो.
दुसऱ्याला त्रास द्यायला लागतो, असा या शक्तीचा अहंकार. या शक्तीच्या अहंकारासाठी एक छोटासा दृष्टांत सांगते, कसा हा अहंकार असतो शक्तीचा. एकदा एका अरण्यामधून आमचे भीमसेन महाराज खांद्यावरती गदा टाकली आणि निघाले. आणि रस्त्याने जाता 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 एका झाडाखाली एक म्हातारं वानर बसलेलं दिसलं आणि त्याची अशी शेपटी लांब लचक शेपटी अशी रस्त्यावर पसरलेली. आणि भीमसेन महाराज समोरून चालले, वाटेमध्ये ती शेपटी आली आणि काय आहे हे असं लाकडासारखं दिसतंय म्हणून पाहिलं आणि असं बघता बघता लक्षात आलं की एक वानर नसते आणि त्याची शेपटी रस्त्यावर पसरली. आता वास्तविक शेपटी ओलांडून जावं ना माणसाने, पण माणसाचा अहंकार माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आणि म्हणाले, अरे माकडा, घे तुझी शेपटी बाजूला. माहिती नाही रस्त्याने कोण चाललंय. या वानराने हळूच डोळे उघडले आणि पाहिलं. म्हणाले, महाराज, अहो काय सांगू, शरीर एवढं थकलंय, रात्र एवढी थकलीये की ती शेपटी जवळ घ्यायची सुद्धा ताकद माझ्या अंगात नाही. तेव्हा जाते शेपटी ओलांडून. काय बोलतोस काय? शेपटी ओलांडून जाऊ तुझी असती खंडणी शेपटी मी ओलांडून जाऊ? हे लवकर बाजूला. नाही म्हणाले महाराज, मला काही जवळ घेता येत नाही, तुम्ही ओलांडून गेलात तरी चालेल, मी काय तुझी शेपटी ओलांडून जाणार नाही. मग तुम्ही बाजूला सरकवा आणि मग जा. तुझ्या घालेल्या शेपटीला मी हात लावू? हात नका लावू म्हणाले. तुमच्या खांद्यावरची गदा आहे ना, त्या गदेने अशी उचलून फेकून त्या म्हणाले बाजूला. हात लावायची काय गरज. भीम म्हणाले, माझ्या या गदेने काय काय पराक्रम केलाय तुला माहिती आहे का? आणि या गदेने मी तुझी शेपटी बाजूला करू आणि तुझी शेपटी तुटली तर तुटली म्हणे, नाहीतरी मला आता तिचा ओझ झालेलं आहे, माझ्याच्यानं ती उचलत नाही, हलवत नाही. तेव्हा तुटली तर तुटली, माझं आणखीन एक काम सोपं होऊन जाईल. आणि नाही होय म्हणता म्हणता या भीमानं काय केलं, आपल्या हातातली खांद्यावरची गदा त्या शेपटीच्या खाली घातली. आणि आता काय शेपटी खाली घालायची आणि अशी उचलून बाजूला फेकायची, किती सोपं काम होतं. पण ती शेपटी काही केल्या त्यांना उचलेला. पूर्ण ताकद लावली, पूर्ण ताकद पणाला लावली. आहो 9000 हत्तींचं बळ आहे त्यांचं. घामाचं थारोळं झालं खाली, अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या आणि दमले आमचे भीमसेन महाराज. आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की ही जी व्यक्ती आहे ना, ही काही कुणी सामान्य नाही. आणि मग ती गदा तिथेच टाकली आणि हात जोडले. साक्षात मारुतीराय प्रगट. असा हा शक्तीचा अहंकार माणसाला स्वस्थ बसू देत नाही. कुलशील अंगीचे बल पुढे म्हणाले विद्या. माणूस जितका विद्वान असेल ना, तितका तो अधिक अहंकारी असतो. आपल्या सगळ्यांना ही उदाहरणं माहिती आहेत, सगळ्यांना त्याचा अनुभव येईल. वास्तविक विद्या विनयेन शोभते असं असायला. विद्वान माणसानं नम्रतेकडे झुकायला हवं, पण अनुभव नेहमी आपल्याला उलटा येतो. आपल्या घरात जर 4-2 मुख शिकलेली जर माणसं असतील तर ती आपल्या आराने आजीशी कसं बोलतात. तुला काय अक्कल आहे का? माहितीये का? हे कधी बघितलंय? हे मोबाईल कधी बघितलायस तू? अहंकाराने माणूस वाटते तसा बोलतो. विद्वान असेल तर त्यांनी विद्या विनयेन शोभते. खरं तर नम्र असायला हवं, पण अनुभव नेहमी उलटा येतो. कुलशील अंगीचे बल विद्या वयसा. पुढे म्हणाले वय अधिक असतं की सुद्धा माणसाला अहंकार असतो. आता हल्ली वय जास्त नसतातच हो, जेमतेम 50-60 गाठी की झालं. पण समजा 2 भाऊ आहेत आणि त्यातला थोरला जो आहे ना, तो आपल्या धाकट्या भावाला म्हणतो, अरे गाढवा, तुला काही कळतं का? हे करायच्या आधी मला विचारायला हवं होतं. तुझ्यापेक्षा मी 4 पावसाळे जास्त पाहिले. किंवा हे जे केस पांढरे झालेत ना, म्हणजे माझे नाही, तो जो भाऊ सांगतोय त्याला, ते काही उन्हाने पांढरे झालेले नाही, आणि अनुभव आहे तेवढा. मला विचारायला हवं, माझा सल्ला घ्यायला हवा. असा वयाचा अहंकार. कुलशील अंगीचे बल विद्या वयसा लावण्य. बोलायलाच नको. याच्याबद्दल काही बोलायला हवं का मला सांगा.
जितका माणूस अधिक सुंदर तितका त्याचा अहंकार जास्त. अहो या जगामध्ये मीच काय ती सुंदर, मीच काय ती छान देखणी असं प्रत्येकाला वाटत असतं बघा. म्हणून तर गल्लोगल्ली आपल्याला ब्युटी पार्लर्स दिसतायत. खरं तर सगळे सुंदर असेल तर ब्युटी पार्लरची गरज होती का मला सांगा. पण नसलेलं सौंदर्य वाढवण्यासाठी या बाह्य उपचारांचा वापर केला जातो आणि आंतरिक सौंदर्य मात्र असंच लपून राहतं किंवा त्याला जगामध्ये काहीही किंमत मिळत नाही. कुलशील अंगीचे बल विद्या वयसा लावण्य अमल ऐश्वर्यादी मदांचे बळ श्रीमद केवळ दळपती. शेवटचा अहंकार म्हणाले श्रीमद. श्री म्हणजे लक्ष्मी, पैसा. या पैशाचा अहंकार किंवा धनाचा अहंकार हा सगळ्यात जास्त अहंकार माणसाला विनाशाप्रत नेतो. सगळीकडे आपल्याला या लक्षात येतो की हा धनाचा अहंकार माणसं कशी करतात. माणूस जितका धनवान असेल ना तितका त्याला अधिक गर्व होतो. वास्तविक आपल्या पैशाला कुणाला पैसा दोन पैसे मदत करावी, एखाद्याच्या कार्यासाठी त्याला पैशाची मदत करावी, पण ते राहतं बाजूला आणि अहंकार मात्र तिथे वाढतो. आणि म्हणून कवी सुद्धा एका ठिकाणी असं म्हणतात, धनिक ना भीत भगवंता देही जणू सत्ता. धनिक ना भीत भगवंता देही जणू सत्ता. आणि त्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतो. अहंकाराने वाढत जातो. श्लोककार असं सांगतात, क्षणमात्रं गृहावेशो याम मात्र सुरामदः लक्ष्मी मदस्तु मूर्खाणां आदेहात् अनुवर्तते. गोपाल कृष्ण भगवान सुभाषित करा की बाकीचे अहंकार माणसाने जर मनात आणले तर त्यांना ते कमी करता येतात, नष्ट करता येतात. क्षणमात्रं गृहावेश. नवीन वास्तुशांत झाली घराची आणि सुंदर असं डेकोरेशन केलंय आणि वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. खूप आपल्या आप्तेष्टांना नातेवाईकांना बोलावलं, मेजवान्या दिल्या आणि मग सगळ्यांनी वाहवा केली. वाह, काय घर बांधले, काय फर्निचर केले, काय अंक केले, काय रंग दिलाय. की माणसाचा अहंकार सुखावतो. आणि ज्या वेळेला पाहुणे निघून गेले आणि झालेला खर्च आणि आलेला आहे यांची तफावत पाहता त्या गृहप्रवेशाचा आनंद मिळून जातो. क्षणमात्रं गृहावेशो याम मात्र सुरामदः. ही जी सुरा आहे ना शरीरात गेल्यानंतर माणसाला वाटतं मी काही स्वर्गातच आहे. वास्तविक पाहिलं तर गटारे लोळत असते. पण त्या दारूची धुंद सुद्धा किती असते, क्षणभर असते. त्याचा सुद्धा माणसाला अहंकार असतो की मी जरूर काही स्वर्गातच पोहोचले. असाच एक दारुड्या रस्त्यानं रस्ता मोजत चाललेला होता, सरकार मान्य झालेला. आणि समोर एका राजाची मिरवणूक येत होती हत्तीवर.
दसऱ्याचा वगैरे काहीतरी प्रसंग असेल आणि राजा हत्तीवरून मिरवणुकीला निघालेला आहे आणि हा सरकार मान्य झालेला चाललाय डुलत 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 डुलत. आता तो काय बोलतो याची त्याला शुद्ध नाही बरं का. समोर आला आणि त्या प्रधानाला म्हणतो काय हो हा हत्ती विकायचा का राजाचा तुम्हाला. मी विकत घेतो म्हणाले. हत्ती विकायचा का राजाचा. मी विकत घेतो म्हणाले. केवढ्याला देणार बोला. प्रधानजींच्या लक्षात आलं काय प्रसंग आहे किंवा काय. प्रधानजीने त्याला बाजूला घेतलं आणि त्याची रवानगी बिनभाड्याच्या खोलीत केली आणि झालं मिरवणूक निघून गेली. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर मध्ये गेलाय बरं का. आणि त्या तुरुंगामध्ये किंवा त्या बंदीशाळेमध्ये हळूच वाऱ्याची झुळूक येत होती याच्या अंगावरती आणि हळूहळू हळूहळू कालांतराने याची जी चढलेली होती ती उतरली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण जे काही केलंय ते कशाच्या धुंदीत केलंय. आणि दुसऱ्या दिवशी प्रधानजी आले म्हणाले काल मला वेळ नव्हता आज मी हत्तीची किंमत काढूनच आले. काय हत्ती विकत घेणार होतास ना. हात जोडले म्हणाले प्रधानजी माफ करा म्हणाले काय जो मी काय बोललो ती कशाच्या नादात बोललो हे तुम्हाला माहिती. याम मात्र सुरामदहा पण लक्ष्मी मदस्तु मूर्खानाम आदेहात अनुवर्तते. पण हा जो लक्ष्मीचा म्हणजे श्रीचा पैशाचा अहंकार आहे तो माणसाच्या विनाशाप्रत त्याला घेऊन गेल्याशिवाय. बाकीचे अहंकार थोड्याफार प्रमाणात कमी जास्त माणसाने मनात आणले तर करता येतात. पण लक्ष्मी मदस्तु मूर्खानाम आदेहात अनुवर्तते. हा अहंकार खूप घातक आहे म्हणून तो बाजूला ठेवा असे सगळे संत सांगतात. पण हा अहंकार कसा आहे हो. हा अज्ञानाच्या पाठी जातच नाही मुळे सज्ञानाच्या मात्र मानगुटीवर जाऊन बसतो. कसं माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नवल अहंकाराची गोठी नवल अहंकाराची गोठी विशेष न लगे अज्ञाना पाठी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. माऊली ज्ञानेश्वर महाराज हा अहंकार असा आहे की जो अज्ञानाच्या पाठीशी जातच नाही. म्हणून आम्ही जेव्हा खेडेगावात कीर्तनाला जातो ना तेव्हा अगदी अशिक्षित मंडळी असतात ना ती अशी खाली बसलेली असतात. जिथं जागा मिळेल तिथे कीर्तनाला बसतात पण कीर्तन ऐकायला नक्की आहे. कारण कसल्याही प्रकारचा अहंकार नसतो गर्व नसतो. देवाचे दोन चार शब्द काहीतरी कानावर पडतील आणि जीवनाचं सार्थक होईल एवढी एकच इच्छा मनामध्ये असते. पण हा अहंकार जो आहे ना तो अज्ञानाच्या पाठी जात नाही पण सज्ञानाच्या मात्र मानगुटीवर येऊन बसतो आणि त्याला आपल्या मनाप्रमाणे नाचवतो. असा अहंकार हा माणसाच्या विनाशाप्रत त्याला नेतो. त्याचा विनाश हा अहंकाराने होतो आणि म्हणून सगळे संत आपल्याला सांगतात. नामदेव महाराज सुद्धा सांगतात अहंकाराचा वारा लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकास. हा अहंकाराचा वारा सुद्धा लागू देऊ नको म्हणतायत. अहंकार तर बाजूलाच. असा अहंकार हा किती घातक आहे आणि म्हणून तो दूर ठेवा हाच आशय आपल्याला आपल्या सूत्र श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतायत. बक्षिका बक्षिणी जाणीवे जय बक्षिका बक्षिणी जाणीवे बक्षिका बक्षिणी जाणीवे
भजन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम
माणूस काय बोलतो आणि त्याचा परिणाम काय होतो दृष्टांत दाखल एक चरित्र भाग आपण पाहणार. पंडू होता स्वर्गवासी, पाचही बाळे लहानशी, प्रेमेंद्राष्ट्र पाळी त्यासी, हस्तिनापुराची नेवोनिया. पंडू राजांचं वनामध्ये निधन झालं आणि ही वाक्य हस्तिनापूरला धृतराष्ट्र महाराजांच्या कानावरती गेली. पंडू राजांच्या बरोबर त्यांची पत्नी माद्री ही सती गेली. आपली दोन मुलं म्हणजे नकुल आणि सहदेव कुंती मातेच्या पदरामध्ये घातली आणि ती आपल्या पती बरोबर सती गेली. कुंती मातेची 3 मुलं म्हणजे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन आणि हे नकुल सहदेव अशा या 5 म्हणून पांडव असं म्हणतात. अशी ही 5 बाळं लहान होती आणि धृतराष्ट्र महाराज तिथे आले आणि कुंती मातेला आणि या 5ही पांडवांना आपल्या बरोबर हस्तिनापूरला घेऊन गेले. आणि हस्तिनापूरच्या राज्याच्या शेवटी यांना एक सुंदरसा वाडा बांधून दिला आणि तिथं ही सगळी मंडळी राहू लागली. कौरवांचे 100 पुत्र, पांडवांचे हे 5 पुत्र, अशा 105ची शिक्षणाची व्यवस्था गुरु द्रोणाचार्यांकडे केली. आणि ही सगळी मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. आता पांडव हे मुळातच सद्गुणी सदाचारी, कारण मातेला तसे संस्कार केलेले आहेत. आणि कौरव जे आहेत ते कुमतीचे, एक सुमतीचे आणि एक कुमतीचे. जी मुलं चांगली असतात, सद्गुणी असतात, सद्विचारी असतात, ती मुलं सगळ्यांनाच आवडतात. तशी पांडव मंडळी द्रोणाचार्यांच्या अत्यंत जवळची आणि आवडती बनली. आणि त्यात अर्जुन तर अतिशय प्रिय शिष्य. आणि त्यामुळे काय झालं, या कौरव पांडवांमध्ये लहानपणापासूनच भांडणं सुरुवात झाली. आणि ही टाळावी म्हणून की काय, या धृतराष्ट्राने त्यांची राहण्याची व्यवस्था ही नगराबाहेर केली. आणि अशीच ही मुलं लहानाची मोठी झाली. होता 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 सर्व शस्त्रास्त्रांमध्ये प्रवीण झाली, पारंगत झाली, मोठी झाली. आणि एक दिवशी प्रसंग असा घडला, गांधारी माता आपल्या महालामध्ये बसलेली असताना ब्रह्मवीणेचा नाद कानावरती पडला. नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, मन मोहना, मधुसूदना रे मन मोहना, करुणावना, हरे नारायणा रमा रमणा, नारायणा देवर्षी नारदांची. आणि काय आनंद झाला हो गांधारीला, कारण साधू संत येते घरात तोची दिवाळी होत. गांधारी माता सुद्धा महान पतिव्रता होती. आपला पती अंध आहे हे कळल्यावर तिनं विवाहाच्या वेळेपासूनच आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून घेतली. आणि आनंद झाला. देवर्षी नारद महाराज आले, दासींच्या मदतीनं सिंहासनावरती बसवलं, अर्घपाद्याने त्यांची पूजा केली, दुग्ध फलाहार दिला, हात जोडून नमस्कार केले. म्हणाली, मुनीवर थोर भाग्य माझं म्हणून आज आपलं आगमन झालं, आपलं दर्शन झालं. देवर्षी हे प्रसन्न झाले. आणि काय सगळं कुशल मंगल आहे की नाही राज्यामध्ये, अशी तिच्याकडे चौकशी करतात. आणि का कुणास ठाऊक अचानक गांधारीच्या मनामध्ये एक प्रश्न आला. म्हणाले, देवर्षी भगवंताच्या कृपेने सगळं काही छान आहे, पण हे असंच टिकून राहावं म्हणून मला काहीतरी एखादं उदाहरण सांगा. काही एक सांगा सूर
व्रत जेणे सौभाग्य होय प्राप्त यशस्वी आणि ऐरावत निश्चित प्रीती लाभेल. आता तर सगळं आलवेच चाललंय, पण असं चांगलं चालू राहावं, नवे नवे पुढच्या जन्मी ऐरावताची प्राप्ती व्हावी म्हणून काही एखादं व्रत आहे का? वा वा, देवर्षी म्हणाले आहे की व्रत आहे. कोणतं व्रत आहे सांगू? श्रीकारक व्रत गजगौरी है, श्रीकारक व्रत गजगौरी है, बोलती वेद पुराणी प्राणी, बोलती वेद पुराणी प्राणी, बोलती वेद पुराणी. अथवार हस्तई नक्षत्री, अथवार हस्तई नक्षत्री, भाद्रपदी सी मिळणी मिळणी, भाद्रपदी सी मिळणी मिळणी, की गजगौरी नावाचं एक व्रत आहे जे व्यासांनी वेदांमध्ये सांगितलेलं आहे. ते व्रत कसं करायचं, केव्हा करायचं? अर्कवार हस्तही नक्षत्री, भाद्रपदीसी मिळणी. भाद्रपद महिन्यातल्या रविवारी जर हस्त नक्षत्र आलं तर त्या दिवशी आपल्या म्हणजे त्याच्या आधी आपल्या मुलांकडनं मातीचा भला मोठा हत्ती तयार करायचा, खऱ्या हत्ती एवढा तो सणकृत करायचा. आणि त्या दिवशी म्हणजे हस्त नक्षत्र रविवारी येईल त्या दिवशी त्या हत्तीवरती बसून सगळ्या सुवासिनींना दान वाटायची, वायन वाटायची. आणि हे जर सगळं असं छान झालं, यथाशक्ती झालं तर पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी ऐरावताची प्राप्ती नसते. हे ऐकलं आणि गांधारीला आनंद झाला आणि देवर्षी आपल्या स्वस्थानी निघून गेली. गांधारी माता विचार करते किती अवघड आहे हे व्रत. खऱ्या हत्ती एवढा मातीचा हत्ती तयार करायचा आणि तो सुद्धा पुत्रा हत्ती आणि माती. मुलांच्या जीवावरती सगळं काम आहे हो. प्रश्न तिथेच येतो, आपण ज्याच्या भरोशावरती काही करायचं ठरवतो त्यांनी आपल्याला साथ दिली तर बरं आहे. अहो घरी साधी सत्यनारायणाची पूजा करायची तरी सुंदरची सुट्टी बघावी लागते, मुलाची सुट्टी बघावी लागते, त्यांना वेळ एका विचारावं लागतं आणि मग सगळे घाट घातले जातात. अहो इथं तर हत्ती तयार करायचा आहे. आणि म्हणून गांधारी चिंता करण्यात बसलेले विचार करते मला करता येईल हे बरं, मला जमेल. आणि एवढ्या युधिष्ठिर आपल्या दुर्योधन महाराजांची तारीख इथे आली आणि त्यानं पाहिलं की आपली आई चिंताक्रांत बसलेली आहे, विचार करते. काय बरं विचार करते? आणि दुर्योधन समोर आला आणि म्हणाला आई कसला विचार करते? आई म्हणाली आई आत्ताच देवर्षी नारद येऊन गेले आणि त्यांनी एक व्रत सांगितलं, ते व्रत मलाही करावं असं वाटतंय. अगं मग अडचण काय त्याच्यात म्हणाली? ती म्हणाली अडचण काही नाही, पण मुलांकडनं ते करून घ्यायची त्याची कामं म्हणून मला काळजी वाटते. अगं आम्ही आहोत ना, एक ते बर्गर एक असे 100 पत्र तुझे असताना कशाला काळजी करतेस? मग गांधारीला आनंद झाला आणि मग दुर्योधनाला पाहिलं पंचांग वगैरे तर योग जवळच होता, लवकरच होता. दुर्योधन म्हणाला आई काय काळजी करू नको, मी आत्ता कामाला लागतो. आता खऱ्या हत्ती एवढा मातीचा हत्ती तयार करायचा आणि तो नगरातून फिरवायचा बरं. म्हणजे आधी काय केलं, भला मोठा लाकडाचा गाडा तयार करून त्याला मोठी चाकं
100ही भावांनी माती आणून ती चांगली मळून तिचा सुंदर सुबक असा हत्ती तयार केला आणि तो उन्हामध्ये वाळवला, त्याला रंग काढला आणि त्याला सालंकृत केला. सगळी तयारी यथासांग केली. आमचे साक्षात दुर्योधन महाराज त्याचं लक्ष देत आहे आणि निरनिराळ्या प्रकारची वाहनं तयार करून घेतली. अनेक दागोदागी अगणित संपत्ती सगळं घेतली आणि भाद्रपद महिन्याच्या रविवारी जे हस्त नक्षत्र होतं त्या दिवशी आमच्या या गांधारी माता त्या सोन्याच्या अंबारीवरती बसल्या आणि झालं ती वरात निघाली. पुढे सनई चौघडे वाजताय, सगळे पुत्र पुढे आईच्या त्या माझ्या हत्तीच्या पुढे आहेत आणि स्वतः जातीनं दुर्योधन महाराज लक्ष देतात. प्रत्येक घरापुढे ती हत्ती थांबायचा आणि त्या अंबारीतून गांधारी माता खाली उतरायच्या आणि त्या प्रत्येक घरामध्ये जाऊन त्या शिवासुनींना हळदी कुंकू लावून वाळेनं द्यायचं. वाहन तरी काय आपल्यासारखी होती का? ती धुवत तेल लावली, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तांदूळ, एखादा एवढाचा खोबरेचा तुकडा, एखादी सुपारी, हात हात एखादा रुपयाचं ना, म्हणजे सोन्याचं ताट आहे आणि त्याच्यावरती घंगरी वस्त्र आहे ज्याला आपण पैठणी म्हणतो. अशी ती पैठणी, त्याच्यावरती चांदीचा कुंकवाचा करंडा, सोन्या मोत्याच्या बांगड्या आणि अनेक अलंकार येतो त्याच्यामध्ये. आणि ओटी तरी काही तांदूळाची आहे आपल्यावरती, खऱ्या मोत्यांची ओटी आहे. आणि अशी ती वायनं घरोघरी आमची गांधारी माता वाटते. तर आपण त्यावेळेला पाहिजे होतो नाही का वाढत. या प्लास्टिकच्या आणि लोखंडाच्या युगामध्ये जन्माला आलं, काय मजा झाली असेल ना त्यांनी वाणं घेतली असेल. आणि अशी ती वायनं वाटत चालली. लोक कौतुक करायला लागले, वा काय मुलं असावी तर अशी, काय मुलांनी आपल्या आईला पुढच्या जन्मी ऐरावताची प्राप्ती व्हावी म्हणून काय सुंदर अशी बघा योजना केलेली आहे. सतत असावी तर अशी. आणि असं ते सगळं कौतुक ऐकत 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 हे दुर्योधन महाराजांची छाती जरा आणखी झाली. आणि अशी वायनं वाटत 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 ही आमची गांधारी माता निघाली आणि आता संध्याकाळच्या वेळेला एक घर फक्त शिल्लक राहिलं आणि ते घर होतं पांडवांचं. आणि त्या घराजवळ हा हत्ती आला आणि आता तिथून उतरायचं आणि कुंती मातेला वाण द्यायचं. आता इथून मागच्या कुठल्याच घरामध्ये दुर्योधन आतमध्ये गेला नव्हता, पण कुंतीच्या घरामध्ये मात्र गांधारी बरोबर दुर्योधन सुद्धा आत गेला. कुंती मातेला आनंद झाला, गांधारीचं यशोचित स्वागत केलं, कारण जाऊ आहे ना. आणि या गांधारीनं आपल्या दासींच्या मदतीनं ते वाण देवापुढे ठेवलं आणि सुवासिनीचं वाण गांधारीनं तिचं स्वागत केलं आणि मुलांचंही कौतुक केलं. वा वा काय म्हणे मुलांनी सुंदर अशी योजना केलेली आहे, कौतुक केलं मुलांचं. आणि वाण घेऊन आता गांधारी माता मागं फिरणार एवढ्यात दुर्योधन बोलून गेला. दुर्योधन काय म्हणाला, अहो कुंती काकू वाण घेतलंय तुम्ही, पण या वाणाचं पुढे काय करायचं माहितीये का? पुढे काय करायचं? अहो या वाणाचे त्वरित पूरणे सिद्ध करणे ना देता कोणी आहे नरक पितराधिक जिने. त्यांनी सांगितलं हे जे वाण घेतलंय ना, हे वाण तुम्हाला सगळ्यात परत करावं लागेल, नाहीतर काय होईल माहितीये, नाहीतर तुमचे पितर नरकात जातील. आता दुर्योधन बोलला आणि निघून गेला. कुंती मातेला खूप वाईट वाटलं, डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आणि म्हणाली, अरे दुर्योधना काय बोलणार काय? आणि वास्तविक तुझे पितर आणि माझे पितर दोन्ही एकच आहे ना. पण अहंकारानं माणूस काय बोलतो याची त्याला शुद्ध राहत नाही. आणि अशी ती सगळी मिरवणूक निघून गेली आणि गांधारी कुंती माता मात्र आपली देवापुढे अश्रू काढत बसलेली. आणि पांडव जे कुठे वनविहाराला गेलेले होते ते परत आले आणि येता 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 भीमसेन महाराजांना खूप
आणि भीम आलेला सुद्धा या कुंती मातेच्या काही लक्षात आलं नाही. आणि भीमानं पाहिलं, आईचा काही आवाज येईना, आई काही दिसेना. आणि म्हणून देवघरापाशी आलं, पाहिलं तर काय, आईच्या डोळ्यातनं अश्रू झाला वाटला. आणि भीम जवळ गेला आणि विचारलं, आई अगं काय झालं, कशासाठी रडतेस तू? कोणी काही बोललं का, कोणी काही अपमान केला का? अगं कुणी अपमान केला असेल तर सांग, आत्ता जाऊन त्याची मुंडी मोरवाळून येतो. कुंती म्हणाली, नाही रे भीमा, काही झालेलं नाही, नको काळजी करू, चल तुला भूक लागली ना, तुला जेवायला वाटते. भीम म्हणतो, माझ्या आईनं रडावं आणि मी जेवावं? असा जर भीम वागला तर त्याचं चरित्र कोणी कीर्तनात सांगेल का? तू रडत असताना मी जेवणं हे मला शोभत नाही म्हणाले. सांग मला काय झालं ते, तुला माझी शपथ आहे म्हणा. आणि मग कुंती मातेने सगळा घडलेला प्रकार सांगितला आणि म्हणाली, गांधारीने गजगौरी व्रत केलंय, पुढच्या जन्मी तिला ऐरावत प्राप्त व्हावा आणि ते वायन मला सौख्यात परत करायचंय, म्हणजे मलाही गजगौरी व्रत करणं आलं. तेव्हा हे कसं जमेल? मी म्हणतो, आपण कशाला काळजी करतीस, आम्ही आहोत ना. तेव्हा ही कुंती माता म्हणते, कितीशी अनाथ माती, कितीशी अनाथ माती, बळ हे तुमचे किती कपाचांचे. भीम म्हणेची असता नाम बनावे किमर्थ पाचाचे. आई म्हणाली, अरे ते 100 होते रे, म्हणून एवढं सगळं जमलं. तुम्ही 5 जण आहात, तुमचं बळ कितीचं असणार? मी म्हणतो, अगं मी एकटाच पुरेसा आहे, बाकीच्या चालांची तरी काय गरज? हा आत्ता जातो म्हणाले, निघाले. आणि बोलून थांबले नाही तो, खांद्यावरती गदा टाकली आणि निघाले महाराज. आता मातीचा हत्ती तयार करायचा, खरा पुरा हत्ती एवढा. आता खऱ्या हत्तीचं वजन कमीत ते कमी 500 किलो तरी असतं बघा. आता तेवढी माती तयार करायची आणि म्हणून निघाले. समोर नजर टाकली, त्या मोठ्या छोट्या मोठ्या टेकड्या दिसल्या आणि विचार केला, हा ही टेकडी पुरेशी आहे. आणि त्या टेकडी पाशी आले आणि आता तिथं काही हत्यार होते का बरोबर? मग काय केलं? आज्ञा करीतो निज कोपराला, आपल्या कोपराला आज्ञा केली आणि एक कोपर खरी मारली. तो काय झालं, तो डोंगरचा होता, तो कोसळला आणि त्याची माती झाली चूर्ण. आणि त्याच्यात जो भले मोठे दगड होते ते दगड उचलले आणि फेकून दिले बाजूला. परत चिखल करायचा म्हणजे पाणी पाहिजे, नुसती माती असून उपयोग नाही. मग विचार केला, आता कशाला बरं पाणी आणावं? का बादलीने आणणार, का हंड्याने आणणार, का उंचळीने ओतणार? मग काय केलं, जवळून नदी वाहत होती, त्या नदीमध्ये आडवे झाले. परिणाम काय झाला, नदीचा प्रवाह आटला आणि तो प्रवाह या मातीकडे गेला आणि भरपूर यथेच्छ असं त्या पाणी त्या मातीमध्ये गेलं आणि माती सगळी भिजली. आणि मग आमचे भीमसेन महाराज उठले आणि मग त्या चिखलामध्ये नाचायला लागले, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण गोपाल कृष्ण, राधा कृष्ण. आणि असा तो चिखल तुडवला हो, मऊ असा सुंदर चिखल तयार केला. आणि आता बाहेर चिखल तयार झाला, पण आता हा चिखल म्हणजे ते चिखलाची डोंगर टेकडीच पुन्हा तयार झाली ना. आता हा चिखल आपल्या घरापाशी न्यायचा कसा? कारण हत्ती आपल्या घराजवळ तयार करायला हवा. मग काय केलं, खाली बसले आणि हा भला मोठा एक चिखलाचा गोळा तयार केला आणि विचार केला की आता हा न्यायचा कसा? तर म्हणाले, त्या प्रवेशद्वारातून बरोबर आतमध्ये फेकूया. आणि म्हणून काय केलं, गरगर जो गोळा घेतला आणि फेकला. फेकल्याबरोबर काय झालं, विचार असा होता की तो त्या प्रवेशद्वारातून आत जाऊन आपल्या अंगणात पडेल. पण आकार थोडा मोठा झाला, परिणाम झाला प्रवेशद्वार बंद आणि त्याच्या खाली 2-4 जणांना असाच मोक्ष मिळाला. प्रवेशद्वार बंद झालं, म्हणाले तर दुसरा तिसरा गोळा टाकणार कसा? पुन्हा आले त्या प्रवेशद्वारापाशी, सगळं ते काढला, चिखल स्वच्छ केला
आणि मग छोटे छोटे गोळे करून टाकून दिले. आणि काय झालं, नगरामध्ये जिकडे तिकडे चिखल 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 झालं. सगळीकडे चिखलाचा पाऊस झाला. आणि सगळे लोक विचार करतायत, हा चिखल कुठून आला? दारावर चिखल, घरात चिखल, स्वयंपाकघरात चिखल, जिकडे तिकडे चिखलच चिखल. आणि असा तो चिखल त्यांनी आपल्या अंगणापर्यंत आला. चिखलाची टेकडी तयार झाली. आणि विचार केला की हत्ती करायचं काम कलाकुसरीचं आहे. ते काही आपल्याच्याने जमायचं, आपण हत्ती करायला जायचो आणि व्हायचो माकड. त्यापेक्षा आपल्यातले जे आपले नंबर 3 चे जे भाऊ आहेत त्यांना सांगावं की तुम्ही हत्ती तयार करा. आणि एवढ्या 3 नंबरचे भाऊ धनंजय, पार्थ, अर्जुन आले. ओ म्हणाले, काय दादा, काय उपद्रव लावलाय आणि कशाला हा चिखल आणण्याचा चिखलात करायचं वय का तुमचं? नाही म्हणाले, आता याचा हत्ती तयार करायचा आणि तो तू करायचा. मी हत्ती तयार करायचा का, कशासाठी? नाही म्हणाले, आपल्या आईला गजगौरी व्रत करायचंय आणि त्या गजगौरी व्रतासाठी खऱ्या हत्तीच्या आकाराचा असा मातीचा हत्ती तयार करायचा. आणि सगळं जे काही होतं ते सांगितलं, कारण घड्याळ पुढे पळते. आणि असं ते सगळं करायचंय म्हणाले आपल्याला, म्हणून ते हा चिखल आणलाय. आता हत्ती करायचं का तुमचं? अजून म्हणतो, त्यांनी केलं म्हणून लगेच आपण करायचं का? मग आपल्या आईला ऐरावतावरून फिरायचं नाही का? नाही म्हणे, फिरायचं, ऐरावतावरून फिरायचं.